नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल. आज आषाढ शुद्ध एकादशी तथा देवशयनी एकादशी. या एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने मनापासून स्वागत करतो. देवशयनी एकादशी तथा आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखो यात्रेकरू येत असतात. परंतु ते महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून, त्याचप्रमाणे भारतातल्या विविध प्रदेशातून, इतकेच नव्हे तर जगभरातून विविध तऱ्हेचे लोक पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात. भक्तांमध्ये पांडुरंगाबद्दल एवढं कुतूहल का आहे, या वारीमध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने सर्वच जण एवढे उत्सुक का असतात आणि ह्या वारीत ते मोठ्या आत्मीयतेने आणि भक्तिभावाने का सामील होतात, हे आपण जाणून घेऊया. ह्या आषाढी वारीसाठी कोणत्याही प्रकारचे निमंत्रण अथवा विशेष आमंत्रण अगर सांगावा नसताना सुद्धा हजारो लाखो भाविक भक्त भक्तिभावाने मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वारीमध्ये दरवर्षी सामील होत असतात. याचं कारण काय, तर याचं कारण पांडुरंगाबद्दल त्यांच्या मनात असलेली नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव, आणि म्हणून भक्तीने ओले चिंब झालेले हे वारकरी या वारीमध्ये सामील होत असतात. आषाढी वारीचे पौराणिक महत्त्व आगळे वेगळे आहे. भक्त पुंडलिक हा त्याच्या माता पित्यांच्या सेवेत अतिशय रत होता. त्याच्या त्या पितृभक्तीवर अतिशय खुश होऊन प्रत्यक्ष पांडुरंग हे पुंडलिकाच्या भेटीसाठी आले. परंतु त्या परमेश्वराचं स्वागत करण्यासाठी त्याला त्या सेवेपुढे फुरसत नव्हती. म्हणून त्याने वीट अशी भिरकावली आणि पांडुरंगाला प्रार्थना केली की मी माझ्या आईवडिलांच्या सेवेत मग्न आहे, आपण कृपया त्या विटेवर उभे राहा. आणि तेव्हापासून म्हणजे 28 युगापासून प्रत्यक्ष पांडुरंग त्या विटेवर आजही उभे आहेत. आणि म्हणून सर्व वारकऱ्यांचे कंठमणी ठरलेले हे पांडुरंग त्यांच्या दर्शनासाठी हजारो लाखो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीला जात असतात. पंढरपुरीत त्यांचे दर्शन घेत असतात आणि चंद्रभागेत स्नान करून तृप्त होत असतात. आषाढी वारीमध्ये पालखी हे अत्यंत महत्त्वाचं आकर्षण असतं. ह्या विविध प्रकारच्या पालख्यांमध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी, त्याचप्रमाणे शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, त्र्यंबकेश्वरचे निवृत्तीनाथ महाराज आदी विविध ठिकाणच्या साधू संतांच्या नावांच्या पालख्या ह्या वारीमध्ये सामील झालेल्या असतात. आणि त्या पालख्यांच्या समवेत हजारो लाखो भाविक भक्त अतिशय भक्तिभावाने सामील झालेले असतात. त्यामध्ये कितीतरी स्त्रिया आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेतात. त्याचप्रमाणे काहींच्या हातात राजदंड सुद्धा असतो आणि मोठ्या भक्तिरसाचा महापूर एक प्रकारे ह्या वारीतून वाहत असतो, पंढरपूरच्या दिशेने कूच करीत असतो. वारीमध्ये जेव्हा हजारो लाखो वारकरी पालख्यांबरोबर
दिंड्या पताका घेऊन चाललेले असतात, त्यावेळेला खूप मोठ्या अशा एखाद्या मैदानावर रिंगण सोहळा आयोजित केला जातो। या रिंगण सोहळ्यामध्ये सर्व वारकरी स्त्री पुरुष गोलाकार स्वरूपात उभे राहतात आणि त्या रिंगणाच्या मध्यभागी एक अश्व म्हणजे घोडा हा फिरत असतो, दौडत असतो आणि त्याचं दर्शन मोठ्या उत्सुकतेने सर्व वारकरी घेत असतात। त्या अश्वालाच माऊलीचा अश्व असे म्हटले जाते। त्याचप्रमाणे धावा हा सुद्धा ह्या वारीतला अत्यंत महत्त्वाचा असा उपक्रम आहे। त्याबद्दल असं म्हटलं जातं की ज्या वेळेला जगद्गुरू संत तुकाराम महाराज वारीने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात होते, तेव्हा ते वेळापूरच्या टेकडीवर उभे राहिले। त्यावेळेला त्यांना पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं। त्यावेळेला संत तुकाराम महाराजांचं मन अतिशय उचंबळून आलं आणि केव्हा एकदा पांडुरंगाच्या पायाशी जाऊन मी मिठी घालतो अशी उत्कंठा त्यांना लागली आणि त्यामुळे ते अतिशय वेगाने तेथून चालायला लागले आणि 2-2.5 किलोमीटर ते वेगाने धावत पंढरपूरला गेले। त्यांच्या समेत असलेले इतर वारकरी सुद्धा जात होते। तेव्हापासून असा प्रघात पडलेला आहे की पंढरपूर अतिशय जवळ आल्यानंतर सर्व वारकरी मोठ्या उत्सुकतेने पांडुरंगाच्या भेटीसाठी अतिशय झपझप काही धावत जात असतात। असा धावा हा उपक्रम ह्या वारीमध्ये असतो। भक्तिरसाने ओथंबलेल्या ह्या वारीबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल असल्यामुळे आणि अनेकांचा तो अभ्यासाचा चिंतनाचा विषय असल्यामुळे यावर अनेकांनी विविध तऱ्हेची पुस्तके लिहिली आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर सदानंद मोरे व रामचंद्र देखणे आदी अनेक आहेत। शिवाय या वारीमध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग नोंदविणारे मामासाहेब तथा सोनोपंत दांडेकर, त्याचप्रमाणे जोगबुवा आदी अनेकांनी खूप मोठ्या प्रमाणात आपले आत्मिक असे त्यागमय जीवन ह्या वारीसाठी अर्पण केल्यामुळे ह्या वारीला एक वेगळ्या तऱ्हेची प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे। या वारीवर काही जणांनी विद्या वाचस्पती ही पदवी सुद्धा संपादन केलेली आहे। अशी ही वारी आपल्या महाराष्ट्रात घरोघरीच नव्हे तर आजूबाजूच्या प्रांतात सर्वत्र अतिशय पवित्र चांगली मानली जाते आणि म्हणून आपण हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्ण पाहिला तर विठ्ठलाचे चिंतन केल्यासारखे होईल आणि विठ्ठलाचं स्मरण केल्यासारखे होईल। आपल्या सर्व यशवंत यूट्यूब चॅनलच्या दर्शक श्रोत्यांच्या वतीने मी पांडुरंगाच्या चरणी विनम्रपणे आपल्यासाठी प्रार्थना करतो की आपणास ह्या चॅनलच्या मार्फत आजच्या ह्या एपिसोड मार्फत आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त व्हावं, सुख समाधान शांती आणि ऐश्वर्य आपणास लाभावं अशी आपणा सर्वांसाठी मी पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो। जय श्री हरी, श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।